खेड्यातील एक वृद्ध शेतकरी रामू एकटा राहत असे. त्याच्याजवळ एक लहान कुत्रा होता. त्याचे नाव टॉमी. टॉमी त्याचा एकमेव साथीदार होता. टॉमी आणि रामूचे एक अतूट नातं होतं. दोघे एकमेकांच्या सहवासात आनंदी आणि समाधानी होते. रामू सकाळी उठून शेतात जात असे आणि टॉमी त्याच्या मागे मागे फिरत असे. जेव्हा रामू कामात व्यस्त असे तेव्हा टॉमी त्याच्या पायाशेजारी बसून पहारा देत असे. त्याला रामूच्या आजूबाजूला कुणीही अनोळखी दिसला की तो भुंकून त्याला सावध करत असे. एकदा रामूला अचानक ताप येऊन आजारी पडला. त्याचं घर दूरवर होतं आणि जवळ कोणाची मदत नव्हती. टॉमीने रामूच्या तब्येतीची काळजी घेतली. तेव्हा रामूला डॉक्टरकडे नेणं आवश्यक झालं. तेव्हा टॉमीला आपला रस्ता माहीत नसतानाही गावातील दुसऱ्या शेतकऱ्यांकडे धावून जाऊन भुंकून त्यांना रामूकडे घेऊन आला. छोटीशी विनंती आहे आपणास, जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. त्यामुळे मला तुमच्याकडून प्रेरणा मिळते आणि तुम्हालाही असेच नवनवीन प्रेरणादायी व्हिडिओ पाहायला मिळतील. गावकऱ्यांनी रामूला त्वरित मदत केली आणि काही दिवसांत त्याची तब्येत सुधारली. त्यानंतर रामूने टॉमीला अजूनच आपलंसं मानलं. त्याने त्याला विशेष खाऊ दिला, त्याची चांगली काळजी घेतली आणि त्याच्याशी हळूवार बोलला. टॉमीला जणू आपलं मोठं कर्तव्य निभावल्याचा आनंद झाला. ही कथा फक्त एका कुत्र्याची नसून त्याने माणसाशी जोडलं असलेलं प्रेमाचं, निस्वार्थतेचं आणि नात्याचं एक उदाहरण आहे. त्यांच्या नात्यात शब्द नव्हते, पण प्रेम मात्र शुद्ध होतं. आणि हे प्रेमच माणूस आणि प्राण्याच्या नात्याची खरी ओळख आहे. रामूची तब्येत सुधारली होती, पण तो पूर्णपणे बरा झालेला नव्हता. तरीही शेतकाम थांबवण्याची त्याची तयारी नव्हती. कामात स्वतःला मग्न ठेवणे त्याच्यासाठी आवश्यक होतं, कारण एकटेपणा त्याला खूपच बोचत असे. पण आता त्याच्याबरोबर टॉमी होता, जो त्याचा खरा आधार बनला होता. एके दिवशी शेतात काम करताना रामूला एकदम चक्कर आली आणि तो जमिनीवर कोसळला. त्याच्या आजूबाजूला कोणीच नव्हते आणि टॉमी तात्काळ त्याच्या बाजूला धावला आणि रामूच्या चेहऱ्याकडे पाहून त्याला जाग करण्याचा प्रयत्न केला. रामू हालचाल करू शकत नव्हता, पण टॉमी त्याला सोडून जाईल असा प्रश्नच नव्हता. टॉमीने काही वेळ त्याच्याजवळ थांबून भुंकायला सुरुवात केली. त्याच्या आवाजाने काही गावकरी जवळ आले आणि त्यांनी पाहिलं की रामू जमिनीवर पडला आहे. गावकऱ्यांनी रामूला लगेच घराकडे नेलं आणि डॉक्टरला बोलावलं. डॉक्टरांनी वेळेवर आलेल्या मदतीमुळे रामूला गंभीर काही झालं नसल्याचं सांगितलं. गावकऱ्यांनी टॉमीला शाबासकी दिली, कारण त्याच्यामुळे रामू वाचला होता. रामूला आता टॉमीचा माणसांसारखाच विश्वासू सहकारी वाटू लागला. तो टॉमीला आपला मुलगाच मानू लागला. प्रत्येक दिवस एकमेकांसोबत घालवताना रामूचं टॉमीवरचं प्रेम खूप वाढलं होतं. जेव्हा तो कामाला जात असे तेव्हा टॉमी पाण्यात उडी मारून त्याच्या पायाला धरून खेळत असे. रामूला हसताना पाहणं म्हणजे टॉमीसाठी आनंद होतं. त्या दोघांचं जीवन खूप आनंदात चाललं होतं. एक दिवस गावात मोठा पाऊस पडला आणि शेतात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. रामू शेतात अडकून पडला होता आणि पाण्याची पातळी वाढू लागली. टॉमीने पुन्हा एकदा आपल्या साहसीपणाचं दर्शन घडवलं. त्याने गावात जाऊन पुन्हा लोकांना बोलावलं आणि वेळेत मदत मिळाल्यामुळं रामू वाचला. रामूच्या डोळ्यात आता आनंदाश्रू आले होते. त्याने टॉमीला जवळ घेतलं आणि म्हणाला, टॉमी, तुझ्यामुळेच माझं आयुष्य आहे. तू फक्त एक प्राणी नाहीस, तू एक माझं कुटुंब आहेस. त्यानंतर ते दोघं एकमेकांशिवाय एक क्षणही राहू शकत नव्हते. एकाकी वाटणारं रामूचं जीवन आता टॉमीमुळे प्रेमाने भरलं होतं. त्यांच्या नात्याची गोडी गावात सर्वांना माहीत झाली होती आणि टॉमीसाठी तर रामूचं प्रेम हे त्याच्या जगण्याचं कारण बनलं होतं. रामू आणि टॉमीचं नातं दिवसेंदिवस घट्ट होत होतं. आता रामूला टॉमीशिवाय एक क्षणही राहणं शक्य नव्हतं. टॉमी केवळ एक कुत्रा नव्हता, तर त्याच्या आयुष्यातील एक विश्वासू साथीदार, मित्र आणि जणू मुलगाच झाला होता. एका दिवशी गावात उत्सव सुरू झाला. शेतकऱ्याच्या कष्टाचं प्रतीक असलेला शेतकरी दिवस मोठ्या आनंदात साजरा होत होता. गावातील सगळ्यांनी आपापले पाळीव प्राणी सोबत आणले होते आणि टॉमी देखील रामूसोबत उभा होता. गावात एक स्पर्धा होती. सर्वात विश्वासू साथीदाराची प्रत्येकाने आपल्या पाळीव प्राण्यांसोबत एक छोटा खेळ सादर करायचा होता.
ज्यात त्यांचा आपल्या प्राण्यांवरील विश्वास आणि नातं दिसून येईल. रामू आणि टॉमीनेही स्पर्धेत भाग घेतला. त्यांनी एक छोटा खेळ सादर केला. रामूने एक लांब लाकडी काठी उभी ठेवली आणि त्याच्या शेजारी उभा राहिला. त्याने टॉमीला निर्देश दिले आणि टॉमीने उडी मारून काठीवरून सहज पार केलं. प्रेक्षकांनी टाळ्यांचा गजर केला, पण रामूचं मन आनंदाने भरून आलं होतं. त्याला टॉमीवर किती विश्वास आहे हे सर्वांना दाखवता आलं होतं. स्पर्धा संपल्यानंतर आयोजकांनी रामू आणि टॉमीला सर्वात विश्वासू साथीदार म्हणून पुरस्कार दिला. रामूने टॉमीला जवळ घेतलं आणि त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. टॉमीचं प्रेम आणि त्यांचं निस्वार्थ नातं हे खऱ्या अर्थाने रामूचं कुटुंब बनलं होतं. काही काळानंतर रामूच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाली, पण वयाने थकलेला असल्यामुळे त्याला थोडं अधिक विश्रांतीची गरज होती. टॉमी त्याच्याबरोबर सतत राहायचा, त्याच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवायचा. आता गावातही रामू आणि टॉमीच्या मैत्रीचा उल्लेख प्रेमानं होत असे. गावातील लोक टॉमीला रामूचा देवदूत म्हणून हाक मारायचे, कारण अनेक वेळा टॉमीनेच रामूचं जीवन वाचवलं होतं. वर्ष सरली आणि रामू खूपच थकला. त्याने टॉमीच्या डोळ्यात पाहून थोडं हसून म्हणलं, टॉमी, माझी साथ तर थोडी कमी झाली आहे रे, पण तू माझ्यासोबत आहेस ना, मग मला अजून कितीही काळ आनंदात राहता येईल. टॉमीने त्याच्या चेहऱ्यावर हलकेच चाटून त्याचं प्रेम व्यक्त केलं. शेवटी एक दिवस रामू शांतपणे झोपला आणि तो परत जागा झाला नाही. गावात सगळीकडे हळहळ पसरली, पण टॉमी मात्र शांत होता. तो रामूच्या बाजूला एकटक बसून राहिला, जणू त्याच्या आत्म्याची राखण करत होता. रामू गेला, पण टॉमीने त्याचं स्थान कायम ठेवलं. तो दररोज त्याच्या घराजवळ यायचा, रामूचं स्मरण करत बसायचा. गावातील लोकांनी पाहिलं की टॉमीने कधीही रामूचं घर सोडलं नाही. तो दररोज रामूच्या आठवणी तिथे बसून राहायचा आणि त्याचं प्रेम एका निस्वार्थ नात्याचं प्रतीक बनलं. रामू आणि टॉमीचं हे अनोखं प्रेम माणूस आणि प्राण्याच्या नात्यातील निस्वार्थ भावना सगळ्यांच्या हृदयात कायमस्वरूपी कोरलं गेलं. रामू गेल्यानंतर टॉमीचा एकटेपणा सर्वांच्या नजरेत आला. आता तो रोज रामूच्या रिकाम्या झोपडीपाशी येऊन त्याच्या ओसाड अंगणात एकाकी बसायचा. गावातल्यांना टॉमीचं हे एकाकीपण पाहून हळहळ वाटत असे. एक दिवस रामूच्या शेजारच्या गंगाबाईने पाहिले की टॉमी चक्क रामूची एक जुनी चप्पल तोंडात धरून अंगणात फिरत आहे. रामूच्या आठवणीचं ते एक शेवटचं चिन्ह त्याच्याजवळ होतं. गंगाबाईने प्रेमाने त्याला जवळ घेतलं आणि म्हटलं, अरे, तू तर माणसापेक्षाही अधिक विश्वासू आहेस. तुझ्या मनातलं प्रेम पाहून मला रामूची आठवण होते. हळूहळू गावातल्या इतर लोकांनीही टॉमीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. प्रत्येकजण त्याला प्रेमाने खाऊ देत असे, त्याची काळजी घेत असे, पण टॉमी मात्र रामूच्या झोपडीजवळच राहायचा. त्याचं वयही आता वाढलं होतं आणि तोही थकत चालला होता. तरी पण रामूच्या आठवणीत तो दररोज तिथे येऊन बसत असे. एके दिवशी गावात रामूचा भाचा संदीप शहरातून आला. त्याला रामूच्या निधनाची बातमी कळाली होती, पण टॉमीचा असा एक जागे बसून राहणं पाहून त्याला खूपच आश्चर्य वाटलं. त्याने टॉमीला जवळ घेतलं आणि त्याला काही खाऊ दिला. त्या दिवशी संदीपने ठरवले की तो टॉमीला शहरात आपल्यासोबत घेऊन जाईल. पण जेव्हा संदीपने त्याला झोपडीपासून दूर नेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा टॉमीने जोराने भुंकायला सुरुवात केली. तो रामूच्या झोपडीपासून काहीच अंतर हलायला तयार नव्हता. संदीपने त्याला समजून घेतलं आणि त्याला तिथेच राहू दिलं. त्याने गावकऱ्यांना सांगितलं की टॉमीला रामूच्या जागेच राहू द्या. त्याचं प्रेम आणि त्याचं नातं अजूनही या जागेशी जोडलं आहे. त्या रात्री टॉमी झोपडीजवळ शांतपणे पहुडला. जणू रामू त्याच्या शेजारी आहे असं त्याला वाटत होतं. तेव्हा स्वप्नात त्याला रामू दिसला. हसत त्याच्याकडे हात पुढे करत. रामूचं प्रेम अनुभवून तोही आनंदात गाढ झोपला आणि तो झोपेतच शांत निघून गेला. गावकऱ्यांनी टॉमीला रामूच्या झोपडीजवळच दफन केलं. त्या जागी एक छोटं स्मारक उभारलं आणि त्यावर लिहिलं, रामू आणि टॉमी, निस्वार्थ प्रेमाचं अनमोल नातं. आजही गावातले लोक रामू आणि टॉमीच्या या प्रेमकथेची आठवण काढतात. गावात येणारे नवीन लोकही त्या स्मारकाजवळ थांबतात आणि हे अनोखं नातं आठवून निस्वार्थ प्रेमाची किंमत ओळखतात. रामू आणि टॉमी एकमेकांपासून कधीही दूर नव्हते आणि
त्यांच्या नात्याची आठवण कायमस्वरूपी त्या गावात जिवंत राहिलेली आहे.